अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। कोल्हापूर जिल्ह्यातील अवैध वैश्य व्यवसायाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या सूचनेनुसार आणि अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासो जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी मोठी धडक कारवाई केली आहे। करवीर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अप्पासो पवार यांच्या नेतृत्वाखाली पथकाने गोकुळ शिरगाव हद्दीतील पुणे बेंगलोर महामार्गालगत असलेल्या यशोदानगर येथील आरंभ लॉज आणि बारकोड लॉजवर अचानक छापा टाकून सुरू असलेल्या बेकायदेशीर वैश्य व्यवसायाचा पर्दाफाश केला। सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील आणि पोलीस उपनिरीक्षक प्रमोद चव्हाण यांच्यासह पोलीस अंमलदारांच्या पथकाने कौशल्याने सापळा रचून बनावट ग्राहक पाठवून ही कारवाई पार पाडली। या कारवाई दरम्यान वैश्य व्यवसाय चालवणारे आरोपी शंकर आनंदा खोत, कल्लेश चंद्रकांत खेकरे या दोघांना पोलिसांनी शिताफिकीने ताब्यात घेतले। तसेच त्यांच्या ताब्यातून जळगाव व सांगली येथील एकूण 2 पीडित महिलांची सुटका करण्यात आली। पोलिसांनी घटनास्थळावरून रोख रक्कम, विविध कंपन्यांचे मोबाईल, हँडसेट आणि इतर साहित्य जप्त केले आहे। महिलांच्या आर्थिक दुर्बलतेचा आणि गरजेचा गैरफायदा घेऊन त्यांना ग्राहकाकडून पैसे उकळून शरीर विक्रीसाठी भाग पाडले जात असल्याचे तपासात दिसून आले आहे। या कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।